एकदा पार्वतींचे लग्न श्री विष्णुदेवांसोबत करावे असा विचार पर्वतराज हिमालय यांच्या मनात आला. पण पार्वती माता या मताशी सहमत नव्हत्या. त्यांना मनोमन फक्त भगवान शंकरच पती म्हणून हवे होते. म्हणून त्यांनी मैत्रिणींसोबत एक योजना आखली आणि लग्नाआधी मैत्रिणींसोबत एका घनदाट जंगलात पळून गेल्या. पार्वती माता तिथे गेल्यावर त्यांनी तीव्र तप केले. तिथे त्यांनी अनेक दिवस उपवास केला, व्रत केले आणि महादेवाचे ध्यान केले. महादेव प्रसन्न झाले आणि त्या ठिकाणी प्रकटले. त्यावेळी पार्वती मातेने महादेवांना पती म्हणून मागितले. ही सर्व घडलेली हकीकत पर्वतराज हिमालयांना सांगितली गेली आणि एका शुभ मुहूर्तावर महादेव आणि पार्वतींचा विवाह संपन्न झाला. आजही परंपरेनुसार भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजे हरतालिकेचा दिवस साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया उपवास आणि जागरण करतात. त्या पार्वती मातेप्रमाणेच सौभाग्य, चांगला पती आणि कुटुंबाचं कल्याण व्हावे यासाठी प्रार्थना करतात. शिव पार्वतींची प्रतिमा वाळूने किंवा मातीने तयार करून त्याची पूजा करतात.